कसला डेंजरस रोड आहे बघा, कारण इथं हवा नाहीये, ऑक्सिजन कमी. थर्मल काढले, जर्किन काढले, थोड्याने कपडे काढायला लागू नये म्हणजे झालं. पण गोंबू बोला तो महाकाला का गोंबू बोलता है. हाँ तिबेत के पक्ष वाचलो. आणि आज डोळे असले ड्राय झाले होते, एवढा त्रास झाला ना, आले आले पहिला आय ड्रॉप टाकलो. स्वतःची स्वप्न पूर्ण करताय आणि अडचणी येणार नाहीत असं होतच नाही, पण दुरून खुणावणारं तुमचं स्वप्न ह्या अडचणींवर तुम्हाला मात करायला शिकवतं म्हणजे शिकवतच. आणि यातून तुम्हाला मिळणारा जो आनंद आहे तो अद्वितीय असतो. असंच काहीसं या लडाखच्या माझ्या ड्रीम राईड मध्ये सुद्धा झालं. अनेक अडचणींचा सामना करून सरते शेवटी 2900 किलोमीटरचा लडाखचा सुंदर असा प्रवास मी यावेळेस केला. याच प्रवासाचं संपूर्ण चित्रण तुम्हाला या सिरीज मध्ये पाहायला मिळेल. हा व्हिडिओ समर्पित आहे स्वतःच्या स्वप्नांचा पाठलाग करून ते पूर्ण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस. तर पाहायला विसरू नका माझी ड्रीम राईड, माझ्या जीवाचं लडाख. सुप्रभात. तर आता आपण आहोत पुणेला. संध्याकाळी आपण काल इथं टेंट हाऊस घेतलं होतं आणि किती वाजले तरी 6:15 झाले. इथं सूर्य लवकर उगवतो, एवढं लवकर की 4:30 उजाडते. हा. तर आज आपण कुठे जाणार आहे? फुक्तल ना, आपण फुक्तल मॉनेस्ट्रीला जाणार आहेत आज. चला निघालोय आता आपण आपल्या फुक्तल मॉनेस्ट्रीच्या प्रवासाला. तसं पूर्वी जास्त वेळ लागायचा, पण आता मात्र थोडासा रोड चांगला झालाय, त्यामुळे आपल्याला तो एक चांगला विषय झालाय. कारण इथं ट्रेक करणं अवघड काम आहे, गेल्यानंतर आता कळेलच तुम्हाला. चला निघूयात. गेलो होतो. जय महाराष्ट्र मंडळी. चला थोडंसं ऑफ रोडिंग, नाहीतर फुक्तलला जायचं आधी रोडच नव्हता, तिथनंच चालत जावं लागायचं. 6 किलोमीटर चालणं इथं फार अवघड काम आहे, लक्षात घ्या. इथल्या हवेच्या दाबामुळं इथं गाडी चालवताना सुद्धा दम लागतो, घरातली किरकोळ कामं करताना सुद्धा दम लागतो. बघितल्यानंतर तुम्हाला असं नक्कीच जाणवणार की कदाचित तुम्ही ह्या ग्रहावरती नाहीयेत, तुम्ही पृथ्वीवर नाहीच आहात, तुम्ही मंगळावरती वगैरे असाल असंच तुम्हाला वाटायला लागतं. कारण लाल मंगळ म्हणल्यावर लाल ग्रह, आणि हे सगळं लाल लाल कलरचं दिसतंय बघा समोर आपल्याला. कसला डेंजरस रोड आहे बघा. नुकताच खोदला गेला असल्यामुळं इथं कधी तो ढासळेल याची गॅरंटी नाही. स्टॉप आला आपला. आता इथून पुढे मात्र आपल्याला चालत जायचं. फुक्तल मॉनेस्ट्रीचा आपण ट्रेक चालू केलेला आहे आणि निवांत जायचं एवढं लक्षात ठेवायचं, कारण इथं हवा नाहीये, ऑक्सिजन कमी. वाढीव ट्रेक, बोबडी वाळायला लागली. पोहायला तर सुचत नाहीये कारण ऑक्सिजनच नाहीये बाबू. रोडले बारीक झाले आता. घाबरलो आवाजाने घाबरलो.
बाजूला हा रोड सुद्धा दिसतोय, आपण वरतून आलोय. तर हा जुना रोड आहे बघा, ही वाट दिसते तुम्हाला, हा जुना रोड आहे. पण आता नदीचं पात्र इतकं जवळून आहे ना, म्हणून हा बहुतेक वरतून काढलेला आहे. ब्रिज आहे बघा समोर, हा नव्याने बांधलेला आहे. आणि त्याच्या मागे जुना एक ब्रिज आहे, झुलता पूल. बघूयात आपण. ये मोनेस्ट्री किस साइड है? कौन सी साइड में? यहाँ जाना है ना. फिर यहाँ भी एक रोड जा रहा है, वो कहाँ जा रहा है? ये हाँ गाँव है वहाँ. लोग यहाँ से ही जाते हैं गाँव को, दूसरा रोड नहीं है. इधर से जाते, इधर से दो साइड. ओके ओके, थँक्यू. आमचा टॉपिक प्लॅन होता की ह्याने जावं, पण इकडून त्यांनी स्टार्टिंगला मुद्दाम बांधलं नाही. हो, मुद्दामून काढून ठेवलंय. कुणी साहस करू नये आणि रेस घेऊ नये. आणि हजारो वर्षापासून ही मॉनेस्ट्री आहे, तिची आठवण म्हणून त्यांनी तो तसंच ठेवलाय पूल. तुम्ही ती गोष्ट ऐकली का, एक होती बकरी ती ते ओंडका पूल क्रॉस करत असती आणि पूर्ण एक बकरी येते आणि मग तिला तो क्रॉस करता येत नसतो, मग ती समजूतदारपणा दाखवती. तशी एक बकरी आपल्याकडे आलेली आहे, ती बराच वेळ थांबलेली आहे. आता तिला आपल्याला हा समोरचा जो छोटासा पूल आहे ज्याच्यात खाली गार पाणी आहे तो क्रॉस करून दाखवायचा आहे. तर त्या बकरीला हायड्रोफोबिया आहे. चला बकरी, चल चल. हिम्मत केली, बकरीला उचललं. अयो बोलत आहे ना. ओके का? हिमालयात फक्त थंडीत वाजते, गरम होत नाही असं वाटू शकतं. पण हे जे हा जो भाग आहे हा मुळात वाळवंटी भाग आहे, उंचावरचा. त्यामुळे इथं दिवसा भयंकर ऊन असतं. थर्मल काढले, जर्किन काढले, थोड्याने कपडे काढायला लागू नये म्हणजे झालं. पण मॉनेस्ट्री जवळ आली, आता कपडे काढायची गरज नाही. निघूयात. बाकीची मंडळी पुढे गेलेली आहे, आपण तीच उरलंय. चला जवळचे जातो. बोबडी वळली रे. आणि फायनली वी आर हिअर. पुत्कर मॉनेस्ट्री. हा 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 हा, समोर बघा. आपली लोक इथं बसलीत समोर आहे. हो, अजून चालत जायचं म्हणजे आपल्याला. कमान समोर दिसलेलं आहे, भारी वाटलं होतं की आता झाली सोय, झालं काम. फुक्तल मॉनेस्ट्री बघायला मिळेल. फुक्तल मॉनेस्ट्री अजून तिकडे.
एवढं लांब चालत जायचं अजून. आणि इथं बघा एक हॉटेल आहे फुक्टर गेस्ट हाऊस म्हणून. इथं एक आपला काय म्हणतो आपण त्याला, आयबेक्स हिमालयन आयबेक्स जो आहे ना त्याचं मुंडकं आणि त्याचं पूर्ण शिंग लावलंय बघा. असलं वाढीव दिसतंय ते. 2 दिवस झाले कसलीच रेंज नाही, अपडेट नाही, स्टेटस स्टोरी वगैरे वगैरे मेसेजेस. हो फॅमिलीला फोन करणार आहेत ते इंटरनेट थ्रू, यांचं सिम बंद असताना. तर सगळेच बघा कसे मोबाईल घेऊन बसलेले तिथं सगळे. श्वास रोखून धरलाय. पुन्हा मॉनेस्ट्रीकडे जाऊयात आता. इथं समोर चला आपला शेर्पा कारके, सुधीर शेर्पा कारके. हा रोड पण दुसरीकडे कुठेतरी जात असणार आहे. हा का. तर इथल्या कामगार लोकांशी आम्ही चर्चा केल्यानंतर आम्हाला असं कळलं की हा रोड पूर्णपणे होणार आहे, म्हणजे पूर्ण मोठा रोड असा होणार आहे. आणि मॉनेस्ट्रीच्याकडून आपल्याला एक रोड जाताना दिसतोय, तो रोड पुढेही जातो. तसाच इथं एक गाव आहे, तर त्याच्या पुढे सुद्धा गाव आहे. तर आपल्या सरकारतर्फे किंवा BRO तर्फे हे रोड डायरेक्टली त्या सगळ्या खेड्यांना कनेक्ट करणार आहे आणि तिथून लेहला जाणार आहे. हा लेह, म्हणजे सगळ्यांशी कनेक्ट करायचं आहे त्यांना तो पूर्ण. कारण इथं हो हा पूर्ण कनेक्ट. हो तिबेटियन भाषेत लिहिलेले श्लोक वगैरे लिहिलेले आहेत. सगळ्या दगडांवर लिहिलेत बघा. इथून मोठा गेल सगळ्यात मोठा. बघ केवढी गुहा आहे. आपल्याकडे वागळं असतं कबूतर आहे बघ वर. वर 2 रूम मध्ये काहीतरी असेल मे बी लॉक लावलं. और ये किसका है ये स्तूप? ये स्तूप है, ये मंदिर बनाएगा गुरुजी ना, हाँ उसका बोझी है अंदर. ओके. ये 600 साल है. 600 साल पुराना है. और ये मोनेस्ट्री कितना पुराना है? ये मंदिर नहीं तो 6 साल. ये बनाएगी, ये मोनेस्ट्री बनाएगी 600 साल हो गए. ये इन्होंने बनाया या फिर ये मेन गुरु थे यहाँ के? ये मेरे गुरु है. ओके ओके. इनका नाम क्या था? इसका नाम शेरप जांगपो. शेरप जांगपो. ओके. हाँ हाँ. गोम्बो रंजन का क्या स्टोरी है? मतलब गोम्बो रंजन बोलता है, उसका क्या बोलते हैं, सिंहासन महाकाला. महाकाल मतलब अवलोकितेश्वर ना? बुद्धिस्ट मतलब ये है. हाँ हाँ हाँ. अवलोकितेश्वर को ही महाकाल बोलते हैं ना? अवलोकितेश्वर है. ये क्या बोलता है, हाँ उसका क्या बोलते हैं, मेरे खातों में क्या बोलते हैं, कौन? शांति का नाम है. शांति. गोम्बो रंजन में ना वो ये महाकाला है बोलता है. वो उसको वो बोलते पात्र है ना, हाँ उसका पात्र के अंदर ये महाकाला का बूटी है बोलता है. ऐसा बोलते हैं. गोम्बो बोलता है तो गोम्बो बोला तो महाकाला का गोम्बो बोलता है. हाँ तिब्बत के भाषा हाँ, नाम हाँ. है. वो दोनों फर्क ये है, लुकेश्वर वो महाकाला फर्क वही है. वही है. दिल एक ही है. हाँ
मगर क्या बोलते हैं रूप अलग है, चेहरा अलग है। चेहरा, हाँ, हाँ चेहरा अलग अलग है। अवतार 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 हो, अवलोकितेश्वर का अवतार महाकाल, उनका वो पहाड़ है वो। किसी में बहुत ऐसे चौकी करते ऐसे करते ना, हाँ उसका महाकाल ऐसे ऐसे करते है ना, हाँ ये डर जाएगा। वही डर भी जरूरी है, मतलब वो डर भी डर होने वाला एक तो जरूर होने डर होना जरूरी है। जरूर होने चाहिए ना। डरता है बराबर, बहुत अच्छा से बैठता है, हाँ कम अच्छा से करता है। हाँ फिर हमारे बच्चे लोग जैसे मामा की सेवा करता है, हाँ मामा तो ऐसे ऐसे करके ढूंढता है। हाँ पापा हमारे तो एकदम स्कूल में जा रहा है ना, हाँ वही जैसे है। तो दिल तो एक ही है, मस्त हम लोग दिखने की बराबर है, बराबर है। दूसरा रूप है उनका, रौद्र रूप आहे. रौद्र हे रूप, आपलं गोंबो रामचंद बोला मालूम था, गोंबो बोला तो महाकाल महाकाल। मजा आली, बरीचशी माहिती सुद्धा मिळाली। 600 वर्षापूर्वी स्थापन केलेली ही मॉनेस्ट्री आहे, सुंदर एकदम। आत आम्ही मागे बघितल्या तशा लालुंगला मूर्त्या होत्या मातीच्या वगैरे, आणि बरीच काही माहिती मिळाली महाकाल आणि अवलोकितेश्वराबद्दल। आणि हा कालू तर आता उत्तर मॉनेस्ट्री जी आहे ती आपली बघून झाली आहे। आता आपण ज्या रोडने आलो त्याच रोडने पुन्हा गार्डनकडे जाणार आहेत, तर भेटूया डायरेक्ट गार्डनच्या जवळ। तर आता पौर्णिमातला आपला मुक्काम आपण हलवलाय आणि आपण आता पुन्हा मागे चाललोय, कारण इथून पदमला जाणारा जो रोड आहे तो खराब आहे। इथं माइंड ब्लास्ट केली जाते रोड करण्यासाठी, त्यामुळे आपण इथं रिस्क घेऊ शकत नाही। त्यामुळे आता आपण काय करणार आहे, पुन्हा मागे जाणार 13 किलोमीटर, आणि तिथून एक फाटा फुटतो पदुमला जायला। ह्या साईडलाच रोड येतो बघा, थोडा निकळेलच तो। तर म्हणजे ही जी झांस्कार नदी आहे तिच्या बाजूनेच तो रोड पुढे जातोय। आणि त्यांनीच आपल्याला आता पुढचा मार्ग करायचा आहे, पूर्ण मार्गक्रमण। त्रास भरपूर होत आहे मलाही, डोळे चुरचुरत आहेत, डोळे लाल झालेले आहेत। ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सगळं होत आहे आणि हे जाणवत आहे सगळं। स्पितीमध्ये एवढा त्रास झाला नव्हता, मात्र इथे जो त्रास होतोय रोज होतोय, एक दिवस सुट्टी नाहीये। पण ठीक आहे, ह्या त्रासातनच हे राईड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही काय आहात ते। आता आपण वळणार आहे उजवीकडे, इथे एक फाटा आहे बघा। तर समोरनं जो रोड येतो तो झांस्कारवरून येतोय, आणि आता आपण पदुमकडे जाणार आहोत। पूर्णेकडे आपण मागं आलो होतो आणि आपल्याला आता जायचंय पदुमकडे, तर त्याच रोडला आहोत आपण आता। सगळी मंडळी थांबलीत आपली वाट बघत इथे। रोड बघा, जिथनं आपण आलो, जे काम वगैरे चालू होतं हा इथला, आणि आपण त्याच्याबरोबर अपोजिट रोडला इकडं। तर समोर आपल्याला जो रोड दिसतोय तो सुद्धा पदुमकडेच जातोय, पण मात्र त्याचं काम भरपूर चालू आहे। धूळ आपल्याला उडताना दिसते बघा, तर सगळं काम चालू आहे। आणि हा
चांगला रोड आहे, म्हणजे तसा आत्तापर्यंत तरी चांगला दिसतो आपल्याला. त्याच्यामुळं आपल्याला ह्या रोडने आपण यायचं ठरवलं होतं, कारण तिकडे मागे ते ब्लास्ट करतात. त्यामुळं 2-3-4 तास जोपर्यंत ते ब्लास्ट केल्यानंतर सगळं हटत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला ट्रॅफिकमध्ये राहावं लागतं, थांबावं लागतं, पर्याय नसतो. त्यापेक्षा मग हा रोड बरा अशा हिशोबाने आम्ही इकडून निघालो. इथे पुढं काय मिळायला नको म्हणजे झालं. नुसता धुराळा आहे बघा. आता तर बहुतेक त्यांनी ब्लास्ट केलेला दिसतोय, माइन ब्लास्ट. ब्लास्ट केल्यानंतर मग ते सगळा एवढा धुराळा उडतो बघा. हो का, ती पूर्ण माती, ती दगडी, ती सगळीच्या सगळी खाली येताना आपल्याला दिसतात. केवढं डेंजर आहे बघ ना हे. हा बघते, हे काम चालू आहे. इथं पडते वाळू, माती, दगड पडतोय. पटकन निघलं पाहिजे, प्रॉब्लेम होईल नाही तर आपल्याला. वाळू हाताना दिसते इथली, कारण आणि हे रस्त्यावर आलेली दगडी याचंच उदाहरण आहे हे, की कधीही इथून एखादा वरतून धोंडा येऊ शकतो. अशा ठिकाणी थांबणं चुकीचं आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपण निघू. कित्येक याक आहेत बघा इथं दिसत आहेत, तरुण थांबलेले आहेत. पुन्हा एकदा आता संस्कार नदीला मिळणारी ही अजून एक नदी ॲड होती इथं. तर हे झंस्कार नदीवरचा हा जो पूल आहे, इथपर्यंतच हा रोड आहे बघा. मस्त झंस्कार नदी वाहताना दिसते. आणि ह्या पुलावरून आता आपण पुन्हा पूर्णेकडून येणारा जो रोड आहे, जो मिळतो एकत्र, त्याच रोडला कनेक्ट होणार आहोत. बहुतेक आता चढ असणार आहे कदाचित थोडासा. आणि अशा रीतीने आता आपण झंस्कार नदीला बाय बाय करूयात. समोर मोठे मोठे ट्रक आहेत, काम चालू असल्यामुळं कदाचित ते घेऊन जात आहेत ते सगळं मटेरियल. अशा वेळी आपल्या गाडीचा मौसम नाही सुटला पाहिजे. मौसम म्हणजे गाडीचा एक स्पीड असतो स्पेसिफिक, तो मेंटेन करावा लागतो. इन केस जर तो स्पीड गेला तर तुमची गाडी पहिल्या गिअरवर अगदी 350 cc जरी असली ना, तरीसुद्धा कधी कधी चढू शकत नाही. असं होतं, बऱ्याच वेळा होतं. म्हणजे अशा ठिकाणी तो होऊ शकतं.
बघा मी थांबलो होतो, माझी गाडी पळत नव्हती. ह्याला म्हणतात मोसम मधून जाणे. ड्रायव्हर लोकांना हा शब्द चांगला पाठ असतो. मोसम. तर आता इथून दाखवते पदुम 22 आहे, म्हणजे जायला आम्ही एवढा वेळ चालत आला. आम्हाला वाटलं आता 10 मिनिटात पोहोचल, 20 मिनिटात पोहोचल. 22 म्हणलं अजून किती वेळ लागतो माहित नाही. रोड मात्र भारी आहे. बघूयात. आता थंडी वाढली त्यामुळे सगळे थर्मल आपले घालायला, बाकी तजवीज करायला थांबलेत. आता निघूयात सगळे. आता कुठे चांगला रोड मिळालाय, थोडीशी हिरवळ पण दिसते, बरं वाटतंय. थोडस स्पीड पण वाढलाय. विचार करा ना, असे रोड सगळीकडे गेले तर रोड सोबत लाईट जाईल, लाईट बरोबर इतर सोयी सुविधा. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये ह्याचा फार मोठा वाटा आहे. वॉटर क्रॉसिंग आलंय, काय करू कळा ना आता. बूट भिजली तर मॅटर. वाचलो. डेंजर रोड चालू झाला. तर आता आपण पदमला पोचतोय. ओए वाळू इच्छा गावात आले. वाचलो. तर कसं घर बांधलंय दगडावरती. पदमला पोहोचला आता आपण, म्हणजे थोड्या वेळातच. वेलकम टू पदम जे असेल ते. वा वा, काय सुंदर पुतळा आहे बघा गौतम बुद्धांचा, इतक्या उंच ठिकाणी. मोठं शहर आहे बरं का. इथे माझ्या डोळ्यांचा इलाज होईल का बघितलं पाहिजे आधी. आय ड्रॉप. जीवाचा लदाख चाललाय, बाकी नाही काय. काल डोकं दुखत होतो, मळमळ, आणि आज डोळे असले ड्राय झाले होते. एवढा त्रास झाला ना, आले आले पहिला आयड्रॉप टाकला. त्याच्यावर झोपलो आयड्रॉप. पापा थोड्या वेळ गाडी चालू आता, मला नाही म्हणा. आता एवढ्या कम्फर्ट झोनला आल्यावर मी कुठली गाडी चालू. अरे तुला मेसेज केल्यानंतर मला रिप्लाय द्यायला नाही. 3 दिवस आहे इथे म्हणून. कसं आहे, चहा घेतोय? घे ना. अरे भारी घेतला चहा. गुड मॉर्निंग. तर आता आम्ही आहोत पदुममध्ये. काल रात्री आम्ही एक 9-9:30ला आम्हाला हे होमस्टे मिळालं. खूप सुंदर असं होमस्टे आहे. इथं सराब नदी आहे वरती, सराब इथं ह्या बाजूला. त्यामुळे ते, आणि त्यात अजून एक विषय मला नमूद करावं वाटतं की पदम गाव आहे, म्हणजे मी इतर गावांची नावं, आपल्या बऱ्याच वेळा गावांची नावं पडताना काहीतरी एका स्पेसिफिक कारणामुळे पडतात. तर पदम हे नाव का पडलं असावं, याचं तुम्हाला जर आन्सर हवा असेल ना, तर तुम्हाला फक्त एका जागी उभं राहून गोल फिरायचं, फक्त 360 डिग्रीमध्ये, आणि तुम्हाला कळून जाईल की ह्याला पदम असं का म्हटलं जातं. तर आपण बघूयात. तुम्ही पण गेस करा, तोपर्यंत मी व्हिडिओ टाकतो. लडाखमधल्या या सुंदर गावाला पदम हे नाव का पडलं याचा शोध घेत आता आम्ही ड्रोन उडवला होता. आणि ड्रोन उडवल्यानंतर आम्हाला लगेचच कळलं की याचं नाव पदम का ठेवलं असावं. पद्म म्हणजेच कमळ, आणि कमळाचा आकार जसा असतो तशाच पद्धतीने हे गाव बरोबर मधोमध वसलेलं आहे, पाकळ्यांप्रमाणे असलेल्या बर्फाच्छादित हिमशिखरांच्या मध्ये. आणि त्यामुळेच कदाचित याला पूर्वीच पदम असं नाव पडलं असावं, असं म्हणायला हरकत नाही. तर जीवाच्या लडाखच्या 4थ्या भागाची समाप्ती इथेच होत आहे. भेटूयात पुढच्याच अशा रंजक भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
व्हिडिओ आवडल्यास कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या भागामध्ये.